कोणाचा फोन होता? समर्थाचा फोन होता. एवढ्या रात्री? तो युकेला असतो, त्याचा ब्रेकअप झालाय त्याबद्दल बोलत होतो आम्ही. जातेस का मग त्याला खांदा द्यायला? असं का बोलतोयस प्रणव? तो माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि लग्नाआधी सुद्धा मी त्याच्याबद्दल तुला सांगितलं होतं ना, तेव्हा तर तुला काही प्रॉब्लेम नव्हता. मग आता काय झालं अचानक? तो प्रॉब्लेम मध्ये मी फक्त त्याला मदत करत होते बस. मुझे ना ये बेस्ट फ्रेंड वाली प्रजाति ही पसंद नहीं है. लग्नाच्या रेसमध्ये दुसरे आलेले. बास हा, बास प्रणव. याच्या पुढे मी आणखी एकही शब्द ऐकून घेणार नाहीये. आणि तुला कोणी अडवलंय का बेस्ट फ्रेंड बनवायला? बोल समर्थ. हा माऊली काय म्हणते? माऊलींना कीर्तनाला यायला जमणार नाहीये का? बरं, काळजी नसावी. हो, मी आमच्या माऊलींना निरोप देतो की माऊली येणार नाहीत कीर्तनाला, तेव्हा छोट्या माऊलींची काळजी घ्या आणि मोठ्या माऊलींच्या पण गोळ्या घ्या. हा बरं माऊली, ठेवतो. बरं. हा. अरे किती माऊली माऊली करतोयस, समोरच्याचं कन्फ्युजन होईल. अहो माऊली, हे सगळं जगच माऊलींचं आहे. आपण सगळीच माऊलींची मुलं आहोत, नाही का? थांबा माऊली, हे घ्या तुमचे पोहे. आणि माऊली, हे तुमचे स्पेशल इंदोरी पोहे. का 2 वेगवेगळे पोहे केलेस तू? नाही काय माऊली, पोहे तेच आहेत, माणूस त्योच आहे, फक्त पॅकेजिंग वेगळे. नाही कळलं? सांगतो, थांबा. हे बघा, खोबरं असं पेल, हा पेला लिंबू, नाही का? आणि ह्यांच्या पोह्यात हे टाकलं फरसाण आणि 2 दाणे डाळिंबाचे आणि हा पेला लिंबू. झाले की नाही यांचे इंदोरी पोहे आणि तुमचे स्पेशल पुणे पोहे. वा, खाऊन बघा बरं. मस्त आलेत. वा वा, आवडली. ओ माऊली, काय माऊली पहिल्यांदा एवढं फास्ट दार उघडायला गेलो. हाय. वेलकम. हाऊ आर यू? Good. Pranu, how are you? आय एम गुड फालू. Wow, yaar, Pranu, such a nice house. थँक्यू. वेलकम. ही आपली फाल्गुनी. Hi. हाय. ॲक्च्युली सॉरी, मी खूप शॉर्ट नोटीसवर आले ना, पण काय झालं, माझ्या घरी बग्स झालेत, त्यामुळे पेस्ट कंट्रोल केलंय. म्हटलं काय करू, प्रणूला कॉल केला तर प्रणू म्हणाला भेटू, घरीच ये, सो आले. आणि आज इथे राहणार पण आहे. तुम्हाला दोघांना खरंच थँक्स. अगं नाही, इट्स ओके यार, प्लीज नो फॉर्मॅलिटीज. राहा तू, काहीच प्रॉब्लेम नाही. माऊली, तिची बॅग आत ठेवतोस? माऊली, बॅग आत ठेव. हो, नमस्कार. माझं नाव माऊली, मी इथे घरकाम करतो. माऊली. आणि यास हो तेच द्या. कुठं बॅग आहेत? अच्छा, एकच बॅग आहे का? बरोबर, द्या बॅग घेतो. त्यांना ब्लूटिकचं पण सांगायचं. आलोच माऊली. तू फ्रेश होऊन ये, इथे आले. कोण आहे रे ही? प्रणू? सांगितलं ना, फाल्गुनी माझी बेस्ट फ्रेंड आहे कॉलेजपासून. एक दिन की बात है यार सायली. एक दिवस काय, चांगला आठवडाभर राहू दे. प्रणू, असं का करतेस?
मी माझ्या बेस्ट फ्रेंडची मदत करतोय ना. प्रॉब्लेममध्ये आहे ती. तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही 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 नाही, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रणू, प्रणू बॅग कुठे ठेवू? हॅलो. माऊली, काय रे? सांगतो, या ज्या प्रणू माऊली आल्यात ना, त्या त्यांचं जे काय नाव आहे ते माऊली, तर ना त्यांची ती जी बॅग आहे ना, बॅग, तर त्या बगमध्ये बॅग आहे, नाही बॅगेत बघ, काय म्हणलं ते बघ, बॅगमध्ये ढेकूण आहेत. हां ते बघ आहेत, ते ढेकणे आहेत त्यांच्या बॅगेत. ती पहिली बॅग बाहेर ठेवा बरं. अहो ढेकणांचा काय भरोसा नाही. हां, त्यांना काय कामधंदे असतात? आपल्यासारखं काय असतं का? हा प्रपंच, संसार, मुलंबाळा काय असतं का? त्यांना एकच काम, लोकसंख्या वाढवत राहायची. अरे का खरं बोलतोय, स्वानुभव सांगतोय. हवा आहे का माऊली? एक असते मादी ढेकून आणि एक असतो नर ढेकून. तर ती मादी असते की नाही, मादी ढेकून, ती नर ढेकणाला आकर्षित करते. त्यांच्या बॅगेतली मादी ढेकून नर ढेकणाला आकर्षित करत असणार. तेच चाललंय तिकडे. मादी ढेकून नर ढेकून हे असे जवळ आले. मादी ढेकून नर ढेकून हे असे जवळ आले. प्रणव, प्रणव, माऊली तू म्हणालास नी मी आले. घरातले कपडे आणले नाहीत यार, काहीतरी दे ना प्लीज. सायली, तिला टी शर्ट वगैरे काहीतरी दे ना प्लीज. हो देते ना. ऐक ना, ते तुझी ही बॅग बाहेर ठेवली तर चालेल का प्लीज? नाही, तुझ्या घरी ढेकूण आहेत म्हणालीस ना, तर मग तुझ्या बॅगे थ्रू जर ते ढेकूण इकडे आले तर उद्या उठून आम्हाला दोघांना तुझ्याकडे यावं लागेल राहायला. यू राईट. ठेवशील? हो हो. मी देते काहीतरी तुला घालायला. हां. हे चालेल? हो चालेल, थँक्यू. मस्त चालू आहे रे मैत्रिणीची सेवा. अच्छा, म्हणजे तुझी मदत, माझी मदत सेवा. शट अप. पण नाव छान आहे, प्रणू. प्रणू, वेर आर यू? अच्छा, अरे माझ्या शर्ट. हो आवडलं म्हणून घातलं. सुगी नाईस ऑन यू. रख लो. रिअली? रिअली. थँक्यू. तू काय खाणार आहेस आज? काही चालेल, एवढी फॉर्मॅलिटी कशाला? अगं नाही नाही, फॉर्मॅलिटी असं म्हणून नाही, पण तू पहिल्यांदा चालली आहेस म्हणून विचारते. काय खाणार आहेस, काय जेवणार आहेस, सांग ना. प्रणू, दाल खिचडी बनव ना प्लीज. आय मिस्ड युअर दाल खिचडी यार. आय एम टेलिंग यू. तुला माहितीच असेल म्हणा, आमच्या नाईट आउट्सला याची दाल खिचडी फेमस होती. चल आज मी बनवतो दाल खिचडी. यू आर सो लकी. युअर मॅन कॅन कुक अँड सो वेल. एक सेकंड. हॅलो, मास्टर शेफ, तिने तुझा टी शर्ट का घातलाय? मी गिफ्ट दिला होता तो, अँड इट्स अ बॉयफ्रेंड शर्ट. माऊली, जेवणाचं काय मेनू काय? नाही माऊली, आज काही बनवायचं नाहीये. आज आपल्याकडे इंदोरवरनं मास्टर शेफ आलेत. दाल खिचडी बनवणार आहेत ते आपल्यासाठी, है ना? इंदोरचे मास्टर? हा, त्यामुळे तू आज आराम कर, काही करायचं नाहीये. हो असं आहे. हे प्रणू माऊली बरं का? प्रणू.
करतेस? मी नेहमी चिटिंग करतेस. काय काय तेव्हा पण करायचीस, अजूनही करतेस. हॅलो, तू करायचंस तेव्हा चिटिंग आणि आताही तूच केलीस. हो का? आणि टकले सरांचं काय? एक मिनिट, त्यांचा काय संबंध इथे? ये पता है क्या नहीं, करती थी? नहीं, नहीं, नहीं. नहीं. ये पता है क्या करती थी? इंस्टाग्राम पे फेक अकाउंट बना के ना वो टकले सर को मैसेज करती थी, सेक्सी हँडसम वगैरे, पता नाही काय काय. तू सिरियस झाला होता रे? एक मिनिट, हा पण काही कमी नव्हता. याने काय काय केलं मी तुला सांगेन हो कधीतरी. का? याने याचे जोक्स मुली फिदा होत्या याच्यावर, है ना? नाही नाही, असं काय नाही. हो, असं आहे. पण टकले सरांचं पण खरं आहे. हो ना? मी त्यांना त्यांच्या लेक्चर मध्ये बसून वर्गात बसून मेसेज करायचे आणि ते सिरियस झाले होते. काहीतरी होतं ना? ते मला म्हणाले होते की माय लाईफ विदाउट यू इज लाईक शेक्सपियर. लिटरेचर विदाउट शेक्सपियर. कविता केली हा. होती. मला म्हणे शेक्सपियर म्हणून गेलाय व्हॉट्स इन अ एज. इन एज नेम कळलं नाही? तिला कळलंच नाही. काय झालं? झोप येते का? हां. मग अजून झोप ना. हम्म. आमचं काय, आम्ही तर असंच गप्पा मारत राहू. हो की नाही? ते मागे एकदा आपण ईशाच्या घरी पार्टी करत होतो, आठवतंय? कोण? ईशा आठवत नाहीये तुला? आपण बाल्कनीतच झोपलो होतो बोलता बोलता. किती घोरतोस यार तू? मी घोरत नाही, मला माहिती. तू घोरायचीस. तू घोरतोस. हो का? हो, तू. हा हा हा. सायली, सायली, काय झालं? झोप येते का? हां, थोडा डोळा लागला होता. मग आज जाऊन पड ना. बिचारी यार, झोप येत असेल तिला खरंच. दमली आहे ती सकाळपासून, खूप काम केलंस ना. चला झोपूया. चला, तुम्ही दोघी आज झोपा, मी बाहेर झोपतो. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. चल. चला. काय मस्त वाटतंय यार मला. किती मजा आली आज. गुड फ्रेंड्स आर सच अ ब्लेसिंग, आय एम टेलिंग यू. खरं आहे ग. माझे पण आहेत काही 2-3 बेस्टीज. पण यार आता काय, सगळे बिझी आहेत आपापल्या लाईफमध्ये. कोणाची लग्न झाली आहेत, कोणाची मुलं बाळं, कोणी करिअरमध्ये बिझी. बोलायला भेटायला वेळ पण नाही मिळत. ट्रू. आजचं जेवण छान झालं होतं ना. मज्जा आहे यार तुझी. का? तुझा नवरा इतकं छान जेवण बनवतो, इतका छान दिसतो, सारखे जोक्स करतो, सारखा हसवतो. काश मुझे भी कोई ऐसा मिल जाता. मग तू का नाही विचारलंस प्रणवला लग्नासाठी? नाही म्हणजे छान जोक्स करतो, छान जेवण बनवतो. प्रणू, अगं जोक्स आवडतात म्हणून काय प्रत्येक मुलगी जॉनी लिव्हरशी लग्न करत नाही. सॉरी 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 सॉरी. नाही नाही, मी पण खेचत होते तुझी. प्रणू ना माझा खूप मस्त मित्र आहे आणि आम्ही छान छान मित्र आहोत एकमेकांचे. मी त्याच्याशी सगळं बोलू शकते, काहीही शेअर करू शकते. मला भारी वाटतो तो. तुझं पण असेल ना असं, ज्याच्याशी तू बोलू शकतेस,
विदाऊट टेन्शन तू सगळं सांगू शकतेस बाबा. का प्रणूला आवडत नाही? नाही नाही, प्रणवचं असं काहीच नाही आहे खरंच. ही इज गुड. आहे माझा एक मित्र, इज माय बेस्ट फ्रेंड. सगळ्या गोष्टी शेअर करतो आम्ही एकमेकांसोबत. लाईफ अपडेट्स. सायली, हा, फाल्गुनी निघते. अरे काय ग लगेच चालली आहेस? आणखी एक दिवस राहिली असतीस ना. अगं झालं घर बग्स फ्री, आणि मी येईन ना नंतर शांतपणे. नक्की का? नक्की. ठीक आहे. प्रणू यार, मी आपले नाईट आउट्स, ट्रेक्स, रोड ट्रिप सगळं खूप मिस करते. आता लवकर आपण रियुनियन करूया माझ्या फ्लॅटवर. ओके? ओके, 100%. पण यावेळी दाल खिचडी तू बनवायची. ओके, मी बनवते. यप. नक्की भेटूया परत. नाही. सी ओके, बाय. बाय ग. बाय. हो. एक मिनिट. सायली, काय झालं? तू मला सांगितलं होतं ना ऑनसाईटसाठी अप्लाय कर. मी मॅनेजरशी बोललो होतो, त्यांचा रिव्हर्ट आलाय. नॉर्वेला जावं लागणार आहे. वाव, अरे किती भारी. कधी जायचं मग आपण? आपण नाही, मी एकटा. का? मी का नाही? 1 महीने की बात है बस. सायली, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. बोल ना. एकच मिनिट. हा बोल ना ग तन्वी. नाही अगं, काय जॉबची पार्टी देऊ तुला? मी पेपर टाकणार आहे. नाही करायचा आहे मला जॉब. अगं, एकतर तो मॅनेजर भयंकर रूड आहे. मी जाऊन आले 1 दिवस, पण मला ना इथला वाईब पण नाही आवडला. सो ओव्हर. हॅलो 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 हॅलो. हां सॉरी. काय म्हणत होतास तू? बोल ना. परत फोन करते ती, घेते जरा. हां तन्वी, अगं मी म्हणत होते तुला की तो मॅनेजर भयंकर रूड वाटला मला, आणि मला ना त्याचा वाईबच बिलकुल आवडला नाही. हो, त्यामुळे नको वाटतोय मला हा जॉब करायला. मी पेपर टाकणार आहे. माऊली, पुढे संधी चालून आलेली आहे. नेमकी आहे ती संधी आहे, सोडू नका. त्यांना एकदा फोन करून तर बघा, त्यांना एकदा भेटा तरी. पण मला का नाही सांगितलं तू त्याच्याकडे काम करतोस? मग तुम्ही का मला विचारलं का कधी त्यांच्याकडे काम करतो का? मला काय स्वप्न पडलं होतं का? बाहेर जा म्हणजे काय? बोल ना माझे, मी आहे ना. नाही नाही, बाहेर जा म्हणजे काय? नमस्कार,
दाल खिचडीवर भरभरून प्रेम केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या खूप खूप धन्यवाद. आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि न विसरता आसोला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. भेटू पुढच्या भागात. आपली सोशल वाहिनी.